शेख VS कुकिंग चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत नेमकं राशन कार्डाबाबतीत आपण काही माहिती मी शेअर करणार आहे तुमच्यापर्यंत। म्हणजे नेमकं झालं असं की शासनाने असा निर्णय घेतला की उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या, म्हणजे राशन कार्डला जे रहिवासी पुरावा द्या नसल्यास राशन कार्ड होणार रद्द, असं शासनाचा एक पेपरमध्ये न्यूज आली। आणि ते न्यूज मी बघताच मला असं वाटलं की आपण थोडंफार व्हिडिओ बनावं, त्याच्यावर व्हिडिओ बनवून आपल्या नागरिकापर्यंत ही गोष्ट पोहोचवावी। असं झालं की तुम्ही राशन कार्ड तर देता आणि राशन कार्ड देऊन याच्यामध्ये अटी आहेत, APL, व्हाईट राशन कार्ड, केशरी राशन कार्ड, अशा 2-3 टाईपचे राशन कार्ड आहेत। त्याच्यामध्ये DRDमध्ये कोणाचं नाव आहे अशा पद्धतीचं त्याचं राशन कार्ड, पिवळं राशन कार्ड, 3-4 प्रकारे 5 प्रकारे वेगवेगळ्या टाईपचे राशन कार्ड आहेत। मला म्हणायचं असं आहे की आपण राशन कार्ड तर देता, मग राशन कार्ड देत असताना का वरून निर्णय घेतात का हे राशन दुकानवाले नागरिकांना सांगतात तुमचं केशरी राशन कार्ड आहे, तुम्हाला राशन भेटणार नाही। म्हणजे नेमकं असं की तुमचं फार्मर, तुम्ही शेतकरी आहात, मग तुमचं नाव शेतकऱ्या याच्यामध्ये आहे म्हणून तुम्हाला राशन भेटत नाही। आज 2-3 वर्ष झालं, 3 वर्ष झालं त्या राशन कार्ड दुकानावर जाऊन मी प्रत्यक्ष पाहणी केली, तर प्रत्येक राशन कार्ड जे शेतकरी नाहीत, म्हणजे ज्या शेतकऱ्यामध्ये त्यांचं शेतकरी म्हणून तिथं नोंद नाही त्यांना राशन मिळतं आहे, आणि ज्या नागरिकांना शेतकरी म्हणून नोंद आहे, शेतकरी कार्ड म्हणून नोंद आहे, त्या नागरिकांना राशन भेटत नाही। का असं? मला 3 वर्ष झालं, आज 3 वर्ष झालं मला राशन भेटत नाही। राशन कार्ड माझ्याकडे केशरी आहे, मी स्वतः जाऊन तहसीलमधून राशन कार्ड काढलेलं आहे, तरी मला राशन भेटत नाही। याच्यामागचं कारणच म्हणजे तुमचं नाव जे आहे ते नाव शेतकरी म्हणून त्या कार्डावर उल्लेख आहेत आणि तुम्हाला भेटत नाही राशन, असं त्या दुकानदाराचं उल्लेख मला तो दुकानदार सविस्तर अशा पद्धतीने सांगतो। आज 2-3 वर्ष झालं त्याला मी कार्ड दिलो, म्हणजे जे काही डॉक्युमेंट आहेत, आधार कार्ड, पॅन कार्ड, राशन कार्ड, रहिवासी, पूर्ण कागद देऊन बी त्यानं तो व्यक्ती म्हणतो की मी जातो तहसीलदार साहेबांना भेटतो, तिथं काही बातचीत होते आणि ते म्हणून तुम्हाला सांगतो, करण्याचा प्रयत्न करतो म्हणतो। आज 3 वर्ष झालं मला राशन भेटत नाही। याचं कारण म्हणजे शेतकऱ्यामध्ये मी एकटा नाही, असा गावातील 35% लोक शेतकरी म्हणून नोंद आहेत आणि त्या शेतकऱ्यांना राशन भेटत नाही। कारण काय आहे? फक्त शेतकरी म्हणून नोंद असल्यास राशन भेटत नाही, ही कोणती योजना आहे? मला सरकारला एकच विचारायचे आहे की ही कोणती योजना आहे? राशन भेटत नाही 3 वर्ष झालं। आज त्या राशन कार्ड त्या दुकानदाराला विचारल्यास त्यानं वरूनच तो म्हणतो, वरूनच आदेश आहे मला राशन भेटणार। त्याच्या राशन कार्डच्या दुकानावाल्याकडे जे मशीन आहे त्या मशीनमध्ये आमच्या फॅमिलीचं जे आधार कार्ड आहे, नंबर पूर्ण टाईप, फक्त अंगठ्या लावायचं काम आहे, तर तो म्हणतो की तुम्हाला राशन भेटत नाही, वरून बंद झालेलं राशन कार्ड आहे। आणि सरकार आता म्हणजे उत्पन्नासह रहिवासी पुरावा द्या नसल्यास राशन कार्ड रद्द होणार। चला, शिधापत्रिकाची जी शोध मोहीम आहे ती खरंच 1 नंबर, ती चांगलीच आहे। आणि जी शोध मोहीम आहे त्याच्यामध्ये तुम्हाला रहिवासी द्यायचा आहे आणि याच्यामध्ये आपण उत्पन्नाचा पुरावा द्यायचा आहे, हे देऊ आपण। पण असं जर याच्यामध्ये 4-5 टाईपाचे राशन कार्ड आहेत आणि तुम्ही केशरी कार्ड आहे, शेतकरी आहे म्हणून जर याच्यामध्ये जर तुम्ही राशन शेतकऱ्याला देत नाही, तर त्या शेतकऱ्याचं किती नुकसान आहे, राशन खावं काय ते। म्हणून माझी एक मागणी आहे, शासनानं याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे। आपल्या तालुक्यामध्ये मी नांदेड जिल्ह्याचा, आमच्या नांदेड जिल्ह्यामध्ये 16 तालुके आहेत। 16 तालुक्यामध्ये नेमकं राशन कार्ड किती आहेत? एकूण राशन कार्ड आहे 6,17,242 राशन कार्ड धारक आहेत। आणि याच्यामध्ये आपण 3-4 टाईपचे म्हणजे APL अंत्योदय आहे, APL आहे, तसंच पांढरा राशन कार्ड देखील आहे याच्यामध्ये। तर मला बोलण्याचं कारण आहे की जेव्हा राशन कार्ड तुमच्यापाशी आहे, राशन कार्ड असून तुम्हाला राशन भेटत नाही, म्हणजे हे कुठंतरी किंचित बाब आहे।
याकडे शासनाला लक्ष दिलं पाहिजे आणि शासन याच्यामध्ये जे कोणी बी आहेत तर राशन कार्ड दुकानदार आहे किंवा वरून जे कोणी बंद केला असेल तहसीलदार साहेबाला सांगून ते शेतकऱ्यापर्यंत राशन पोहोचण्याचा प्रयत्न करावा. एवढीच बोलून मी थांबतो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.